मित्रांनो, अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 6,40,47,047 रुपयांचा निधी हा वितरणाला मंजुरी झालेली आहे. तो वाटपाला सुरुवात देखील होणार आहे. तर ते जिल्हे कोणते आहेत, ते विभाग कोणते आहेत आणि कोणते महसूल मंडळ आहेत, त्याचबरोबर कोणते शेतकरी, किती शेतकरी पात्र आहेत, हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत किंवा कधीपासून वितरित होणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यचल, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2024 दरम्यान विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थितीमुळे म्हणा किंवा अवकाळी पावसामुळे म्हणा किंवा अतिवृष्टीमुळे म्हणा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि इतर जिल्ह्यातील शेतकरी सोडले, म्हणजे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ह्या नुकसान भरपाईची जी रक्कम त्यांच्या खात्यावर वितरित झालेली आहे ते शेतकरी खुश आहेत, आनंदी आहेत, हॅपी आहेत. परंतु ज्या इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही त्यांच्या याद्या तयार झाल्या नाही, त्यांच्या केवायसी झाले नाही, त्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झालेल्या नाही, मग त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रश्न पडले होते, बुवा आमचं काय? हे तर बाकीचे जिल्ह्यातील जे शेतकरी त्यांच्या खात्यावर निधी मंजूर झाले होते आणि वितरित झालेले आहेत, मग ते शेतकरी खुश आहेत. मग आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काय पाप केलं, असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. मग याच शेतकऱ्यांसाठी 6,40,47,000 रुपयांचा निधी हा वाटपाला सुरुवात झाली आहे. आणि इतर जर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना अद्यापही वाटप झाले नसतील किंवा केवायसीच्या याद्या नसतील, त्याच्यासुद्धा याद्या तयार होणं सुरू झालेलं आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती बघायचं म्हणजे तर जवळपास यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक आणि पुणे विभागातील 9,219 शेतकऱ्यांचा समावेश आहे यामध्ये. तर विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील जवळपास धाराशिव, हिंगोली, लातूर आणि या 3 जिल्ह्यातील 985 बाधित शेतकऱ्यांना 1,69,11,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हिंगोली जिल्ह्याचा प्रश्न, तर हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना ह्या रकमा वितरित झाल्या आहेत. म्हणजे हिंगोली जिल्ह्यात 2, 3, 4 अशा बऱ्याच याद्या येऊन गेल्या, शेतकऱ्यांनी केवायसी केल्यात. मग पहिल्या यादीतील आणि दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना या रकमा सुद्धा त्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहेत. तर त्या शेतकऱ्यांनी निवांत राहायचं आहे, त्यांचं काही घेणं नाही. परंतु जे शेतकरी अद्यापही हे केवायसी करून बराच कालावधी लोटलेला आहे, त्या शेतकऱ्यांसाठी ह्या बातम्या आहेत. तर एकंदरीत बघायचं झालं तर अमरावती विभागाविषयी माहिती घ्यायची झाली तर अमरावती विभागातील 3 प्रस्तावानुसार अकोला जिल्ह्यातील 422 बाधित शेतकऱ्यांसाठी, त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील 70 लाख, तर त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील 1,048 शेतकऱ्यांना 75,86,000, त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील 65 शेतकऱ्यांना 8,80,000, त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील 20 शेतकऱ्यांना 90,000 आणि बुलढाणा जिल्ह्यातील 6,411 शेतकऱ्यांसाठी 3,14,29,000 रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तुम्ही जर या जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या जर केवायसी झाल्या असतील परंतु तुमचे जर रकमा वितरित झाल्या नसतील तर तुम्ही या याद्यामध्ये बसणार आहात, या निधीमध्ये तुम्ही बसणार आहात. त्यानंतर मित्रांनो, नाशिक विभागाविषयी माहिती घ्यायची झाली तर नाशिक विभागासाठी विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 बाधित शेतकऱ्यांना, अहिल्यानगर जिल्ह्यातील फक्त 3 शेतकरी बाधित आहेत, म्हणजे त्या शेतकऱ्यांना 42,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील एका बाधित शेतकऱ्याला 90,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तर एवढ्या लिस्ट बघितल्या आपण, तर इथे पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील फक्त एक बाधित शेतकरी आहे, एक, आणि त्या शेतकऱ्यासाठी 90,000 रुपयांचा निधी हा त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. म्हणजे या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात जमीन असू शकते किंवा या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असू शकतं. दरम्यान शासन निर्णयानुसार 4ही विभागातील विभागीय आयुक्तांकडून एकूण 9,219 बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत. आणि हे जून ते ऑक्टोबर 2024च्या कालावधीत जे नुकसान झालेलं होतं त्या नुकसानीच्या भरपाईसाठी ह्या रकमा मंजूर करण्यात आलेल्या आहेत. हे शेतकरी एवढे पात्र आहेत. आता तुम्ही ओळखायचं कसं की बाबा आम्ही या लिस्टमध्ये आहेत की नाही? आता 19 शेतकरी, मीच एकटा शेतकरी, एकच शेतकरी, असं मग ते जर तुमची केवायसी झालेली असेल किंवा तुमच्या केवायसीसाठी तुम्हाला केवायसी करून घ्या सांगितलं असेल, तुमचा VK नंबर जनरेट झालेला असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 47,000 रुपये या दराने मदत जाहीर करण्यात आल्याचं शासन निर्णयात सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत 47,000 रुपये हेक्टरी हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर बघायचं झालं मित्रांनो, हे होते काही विभाग, हे होते काही जिल्हे, हे होते काही शेतकरी आणि या शेतकऱ्यांना ह्या रकमा वितरित होणार आहेत. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा,
जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.